विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो। तर याचा उद्देशच असा आहे की सगळ्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे, त्याचबरोबर अंधश्रद्धेला आळा घालणे। कारण आपण बघतो की भारतामध्ये दिवसेंदिवस अंधश्रद्धा खूपच बळावत चाललेली आहे। आता सुद्धा पवार सरांनी आपल्याला विविध उदाहरणं सांगितली, जसे की अंधश्रद्धेमध्ये आणखी सुद्धा आपल्या घरामधून आपण ऐकतो की साधी मांजर जरी आडवी गेली तरी आपण ते अशुभ मानतो। तसंच कोणतंही काम आपण करत असताना एखादा शुभ मुहूर्त बघूनच करतो, बरोबर। त्याचबरोबर भरपूर अशा अंधश्रद्धा आहेत की कावळा ओरडला घरामध्ये साधा तरी आपण म्हणतो की काही अशुभ घडेल, किंवा रात्रीची कुत्री जरी भुंकली रडली तरी काय होतं, अशुभ काहीतरी होतं असं म्हणतात। किंवा आमच्या घाटावर असं म्हणतात की टिटवी जी असते तर ती जर आपल्या घराभोवती फेऱ्या मारत असेल आणि आवाज करत जात असेल तर आपल्या घरातल्या व्यक्तीला त्याचा दुष्परिणाम होऊ शकतो, किंवा घरात एखादी वाईट बातमी आपण ऐकायला मिळू शकते। पण असं आपण काही ठिकाणी असं ऐकायला मिळतं, पण साताऱ्यामध्ये असं एक ठिकाण आहे की त्यामध्ये आणि अजून एक काय म्हणतो की आपण स्मशानभूमी जी आहे, तर स्मशानभूमीमध्ये काय असतं, अशुभ वातावरण असतं किंवा त्या ठिकाणी भूतभेत आढळतात असं आपण म्हणतो। पण सिंधुताई सपकाळ यांना जेव्हा प्रश्न विचारला की तुम्ही जेव्हा घराच्या बाहेर पडलात, तुम्हाला घराच्या बाहेर काढलं तेव्हा तुम्ही कुठे राहिलात, तर तेव्हा त्यांनी उत्तर दिलं की मी स्मशानात राहिलेलो होतो। तर याचं कारण त्यांनी विचारलं की तुम्ही स्मशानातच का राहिलात, तर ते म्हणा लागले की जेव्हा एकटी स्त्री घराच्या बाहेर पडते तेव्हा भरपूर असं जी लोक असतात आसपासची, तर त्यांच्या वाईट नजरा असतात, कारण त्यांनी आपल्या छोट्या मुलाला घेऊन त्या बाहेर पडलेल्या होत्या। मग जेव्हा त्या स्मशानात गेल्या तर त्या म्हणायला लागले की स्मशानात लोकांची एक समजूत असते की त्या ठिकाणी भूत असतात, किंवा त्या ठिकाणी गेल्यानंतर एक अशुभ वातावरण असतं, त्यामुळे त्या ठिकाणी कोणी फिरकतच नाही, म्हणजे रात्रीचं राहू दे पण दिवसाही कोण फिरकत नाही। त्यामुळे मला ते ठिकाण कसं वाटलं की माझ्यासाठी सुरक्षित वाटलं, म्हणून मी स्मशानात राहण्याचा निर्णय घेतला। मग जर हे अशुभ असेल तर त्या स्मशानात कशाला राहिले असतील, बरोबर ना। म्हणजे आता सुद्धा पवार सरांनी सांगितलं की ग्रहण जेव्हा आपण एखादी ग्रहण लागलं म्हणतो तेव्हा विशेष करून ज्या गर्भवती महिला आहेत तर त्यांना काही सासू वगैरे सल्ला देतात की तू हे ग्रहण पाळ, किंवा तू ग्रहण नाही जर पाळस म्हणजे बिडीवर काही कापायचं नाही, पायावर पाय ठेवून बसायचं नाही, किंवा बाहेर जायचं नाही, की त्याचं जे ग्रहणाची जी सावली आहे तर ती आपल्या शरीरावर पडता नाही, असा एक पूर्वीच्या काळी तो समज होता। आणि त्या काळच्या ज्या स्त्रिया आहेत तर ते त्याचं आचरण सुद्धा करायचे। परंतु आत्ताच्या स्त्रिया ज्या आहेत तर त्या घराच्या बाहेर पडलेल्या आहेत, आणि अशा वेळेला त्यांना ग्रहण पाळून जमेल का, किंवा मला असा प्रश्न विचारायचा आहे की त्यांना ग्रहणाची सुट्टी देतील का, हा प्रश्न आहे। तर आपण आपल्या ह्या सगळ्या काय आहेत तर समजुती आहेत, आणि केवळ त्या अंधश्रद्धाच आहे। तर आज विज्ञान दिनाच्या दिवशी आपण काय संकल्प करायचा आहे मनामध्ये, की ह्या ज्या समजुती आहेत की ज्या आपण शुभ अशुभ मानतो किंवा कुठलीही गोष्ट मुहूर्ताने करतो, बरोबर। तर आपल्याही घरामध्ये अशा सुखसोयी आहेत, पण अशी काही घरं भरपूर बाहेर आहेत की आर्थिकदृष्ट्या त्यांच्या घरामध्ये तणतण असते, मग त्यांना कोणता शुभ मुहूर्त असतो, ती लोक कोणत्या शुभ मुहूर्तावर कुठला कार्यक्रम करतात का, तर नाही, बरोबर। म्हणजे ही माणसाची समजूत आहे की आपण जर हे नाही केलं, म्हणजे एक माणसाच्या मनात भीती असते की मी जर हे नाही केलं तर सरांनी सांगितले की नजर लागणे हा एक प्रकार खूप असतो, की सरांनी काय सांगितलं की काळा दोरा बांधल्यानंतर जर असं असेल तर भारताच्या सीमेवर सगळे काळे दोरे किंवा काळे पडदेच घातले असते, तर असं नसतं, लक्षात घ्या। तर अंधश्रद्धा ही जी अंधश्रद्धा आहे तर ती आपल्या परंपरेने चालत आलेली आहे। आणि आपण तेव्हा कसं शिक्षण नसायचं, काही लोक साक्षर नसायचे, तेव्हा ह्या गोष्टी त्या काळी मानायचे, पण आता लक्षात घ्या आपण सगळे सुशिक्षित झालेलो आहोत, तर या ठिकाणी आपल्याला हे नक्की कशाने घडतं
हे आपल्याला माहिती आहे. तर विज्ञान कुठल्याही चमत्कारावर विश्वास ठेवायचा नाही असं विज्ञान सांगतं. कारण विज्ञानातच एक काय आहे, चमत्कार आहे, त्याच्यावरच आपण विश्वास ठेवायचा. आता जादू म्हटली तर काय होतं बघा, की जादू ही कुठल्या चमत्काराने घडत नाही, तर जादू ही हातसफाईचा खेळ आहे. आणि आत्ताच आपण सरांच्या भाषणात पण ऐकलं की जादू म्हणजे काय असते, रासायनिक अभिक्रिया असते. मला वाटते 2 वर्षापूर्वी आपल्या या ठिकाणी अंधश्रद्धा निर्मूलन करणारे जे सर होते ते आलेले होते आणि त्यांनी एक प्रयोग करून दाखवलेला होता नारळाचा, आपल्याला लक्षात असेल. तर त्याच्यातून कुंकू सारखा म्हणजे रक्तासारखा असा बाहेर पदार्थ पडतो. तर ती काय, दुसरं तिसरं काय नाही आहे, तर ती काय आहे, तर रासायनिक अभिक्रिया आहे. म्हणजे कुठल्याही चमत्कारावर आपण तसा विश्वास ठेवायचा नाही. कारण विज्ञान हा मी काय म्हणते चमत्कार आहे. आणि विज्ञानामध्ये आपण काय करायचंय की जी तरुण पिढी आहे, तर त्या तरुण पिढीला आपण एक संदेश द्यायचा आहे की नवीन नवीन शोध लावायचे, नवनव्या प्रयोगाकडे ते कसे आकर्षित होतील हे त्यांना आपण ह्या दिवशी समजून सांगायचं आहे. त्याचबरोबर विज्ञानामध्ये वेगवेगळे प्रश्न विचारायचे. अल्बर्ट आइन्स्टाईन त्यांनी सांगितलेलं आहे की बघा, की प्रश्न आपण विचारायचं थांबवायचं नाही. कधी आपण प्रश्न विचारत राहायचे की त्याचे आपल्याला उत्तर मिळतील. आता पण जेव्हा आपण प्रश्न ऐकले बरोबर, की कावळा जो आहे काव काव का करतो सतत एकसारखा, त्यानंतर पक्षी जे आहेत तर ते पक्ष्यांना वीज जी आहे म्हणजे आपण म्हणतो शॉक लागत नाही, पण तोच मनुष्य असेल, तारेला हात जरी लागला तरी काय होतं, तर आपल्याला शॉक लागतो. तर या पाठीमागचे जी प्रश्न आहेत तर ती आपण विचारली पाहिजे. म्हणजेच काय, कुतूहलाने एखाद्या शोधाचा जन्म होतो असं म्हणायला आपण हरकत नाही. म्हणून याच्या दिवशी आपण वैज्ञानिक दृष्टिकोन राबवला पाहिजे, आपण जपला पाहिजे. आणि हा आजचा जो दिवस आहे रमन इफेक्ट, तर हा एक आता सांगितलं की 1930 साली जेव्हा सी.व्ही. रमन यांना त्यांनी जो शोध लावलेला तेव्हा त्यांना तो नोबेल पारितोषिक मिळालं. पण नोबेल पारितोषिक मिळण्यासाठी त्यांनी जो शोध घेतला तर तो शोध फक्त कुतूहलाने जन्मास आलेला होता. कारण ते जेव्हा परदेशात शिक्षणासाठी गेले होते आणि तिथून शिक्षण घेऊन ते जेव्हा समुद्रामागे परत येत होते तेव्हा त्यांना असं लक्षात आलं की हे समुद्र निळं का असावं, असा त्यांना प्रश्न पडला. मग त्यांच्या प्रयोगातून त्यांनी म्हटलं की सिद्ध करायचं ठरवलं. त्यांनी एक छोटीशी दुर्बीण घेतली आणि त्या दुर्बिणीने निरीक्षण केलं की जेव्हा प्रकाश, सूर्यप्रकाश जेव्हा एखाद्या माध्यमातून जातो किंवा पारदर्शक माध्यमातून, मग तो द्रव असू दे किंवा वायू असू दे, त्या माध्यमातून जातो तेव्हा तो विखुरला जातो बरोबर. हा त्यांनी शोध नंतर लॅबोरेटरीमध्ये आपल्या विद्यार्थ्यांच्या मदतीने केला आणि केवळ 200 रुपयामध्ये केला. म्हणजे संशोधनाला खर्चही लागत नाही बरोबर. संशोधनाला फक्त काय लागतं, प्रश्न निर्माण व्हावे लागतात आणि त्याचे शोध घ्यावे लागतात. मग त्यांनी काय केलं की हा प्रकाश जो आहे तो नक्की काय होतं, त्या प्रकाशाच्या बाबतीत काय होतं, तेव्हा पूर्वीच्या काळी असं समजायचे की आकाश कसं आहे तर निळा आहे, तर त्या निळ्या आकाशाचं प्रतिबिंब कदाचित पाण्यामध्ये पडत असेल आणि त्यामुळे पाण्याचा रंग कसा असेल, निळा असेल असं समज असायचा. पण ते त्यांना काही पटलं नाही आणि त्यांनी प्रयोग केल्यानंतर त्यांना असं लक्षात आलं की जेव्हा प्रकाश जो आहे त्या माध्यमातून जातो पाण्यातून, तेव्हा पाण्याचे रेणू जे आहेत तर त्या पाण्याच्या रेणूमुळे प्रकाशाचं काय होतं, तो विखुरला जातो बरोबर. आणि त्यावेळेला प्रकाशाचं काय होतं, विकिरण होतं, आपण त्याला विकिरण म्हणतो. आणि त्या दरम्यान की निळा रंग जो असतो ना तर तो सगळीकडे विखुरला जातो. निळा रंग सगळ्यात जास्त काय जातो त्यावेळेला विखुरला जातो आणि त्यामुळे त्या पाण्याचा रंग कसा दिसतो, निळा दिसतो. आणि आपल्याला हेही माहिती आहे प्रकाश आपल्याला पांढरा दिसतो, पण प्रकाशाचा कलर कसा आहे सांगा, फक्त निळा. सप्तरंगी आहे ना तो, आपण इंद्रधनुष्य बघतो बरोबर, तो सुद्धा पाण्याच्या थेंबातून गेल्यानंतर काय होतो, विखुरला जातात आणि ते त्याची तरंगलांबीनुसार ते काय दिसतात आपल्याला, इंद्रधनुष्यामध्ये रूपांतरित झाल्यासारखे आपल्याला दिसतात. तसंच पाण्यामध्ये होतं, पाण्याच्या रेणूवर पडल्यानंतर काय होतं, प्रकाश इकडे तिकडे विखुरला जातो. निळ्या रंगाची त्यावेळेला
म्हणजे विकिरण होतं आणि त्यामुळे त्या पाण्याचा रंग कसा दिसतो, निळा दिसतो. म्हणजे इथे आपण लक्षात घ्या, त्यांनी जो हा शोध लावलेला आहे आणि या शोधाबद्दल त्यांना नोबेल पारितोषिक मिळालं आणि नोबेल पारितोषिक मिळवणारे ते आपल्या भारतातील नाही तर पूर्ण आशियामधले ते काय होते, पहिले व्यक्ती होते. आणि त्यामुळे ह्या शोधामुळे त्यांनी भारताचं नाव जे आहे तर ते संपूर्ण जगामध्ये काय केलेलं आहे, अजरामर केलेले ते व्यक्ती आहे. असे सी.व्ही. रमन यांना मी अभिवादन करते आणि विज्ञान दिनाच्या तुम्हाला सगळ्यांना मी शुभेच्छा देते आणि मी या ठिकाणी थांबते. 28 फेब्रुवारी या ठिकाणी आपण विज्ञान दिन साजरा करत आहोत. सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित सर्व सहकारी शिक्षक, विद्यार्थी मित्र, आता या ठिकाणी आपल्या या कार्यक्रमामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी विज्ञान दिन सादर केलं. त्याचबरोबर बऱ्याच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी भाषणं केली. त्याचबरोबर आमचे सहकारी शिक्षक आदरणीय पवार सर, त्याचबरोबर जांभळे मॅडम यांनी सुद्धा आपल्या या मनोगतामध्ये बऱ्याच गोष्टींचा उल्लेख केला. मी इथं जास्त काही बोलणार नाही, परंतु 2 मिनिटांमध्ये काही गोष्टी, गमतीशीर गोष्टी सांगतो. या ठिकाणी बऱ्याच जणांनी सांगितले डॉक्टर सी.व्ही. रमन यांना नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले, परंतु ज्यांच्या नावाने जो नोबेल पारितोषिक दिलं जातं ते सुद्धा एक महान शास्त्रज्ञ होऊन गेलेले आहेत जगातले, अल्फ्रेड नोबेल, ज्यांनी अणुशक्ती, लक्षात घ्या अणुऊर्जा याचा जो शोध लावला. आणि आपल्याला इतिहासामध्ये एक घटना माहिती असेल, अमेरिकेने जेव्हा जापान या शहरावरती जेव्हा अणुबॉम्ब टाकला तेव्हा हिरोशिमा आणि नागासाकी 2 शहरं उद्ध्वस्त केली. लक्षात घ्या अणुऊर्जेचा शोध जो आहे तो या अल्फ्रेड नोबेल या शास्त्रज्ञाने लावला होता, लक्षात घ्या. आणि त्यांच्यानंतर ही घटना घडल्यानंतर मग काय झालं, जगाला पूर्ण समजलं की हा विज्ञान, आपण आता या ठिकाणी विज्ञानाची एक बाजू बघितली की विज्ञानाचा हा मानव कल्याणासाठी उपयोग केला पाहिजे, पण विज्ञानाची जर दुसरी बाजू बघितली तर त्याचा जर चुकीच्या लोकांच्या हाती जर ते विज्ञान त्याने जर चुकीच्या पद्धतीने त्याला जर त्याचा वापर जर केला तर ते किती विघातक ठरू शकतं हे जगाने बघितलेलं आहे. जेव्हा अमेरिकेने हिरोशिमा आणि नागासाकी ही 2 शहरं उद्ध्वस्त केली. तर विद्यार्थी मित्र, इथं सांगायचं आहे की ज्या आपण सरांनी मला सांगितले नाण्याच्या 2 बाजू आहेत, तर आपण दोन्ही बाजूने विचार केला. आणि अगदीच आपल्याला अगदी जवळचं उदाहरण म्हटलं तर तुम्ही प्रत्येकाने आज जर टीव्हीवरती पिक्चर बघता तर तुम्ही रोबोट पिक्चर बघितला असेल प्रत्येकाने, रजनीकांतचा. तिथं सुद्धा आपण बघितलं की त्या रोबोट पिक्चरमध्ये साधारणपणे जेव्हा तो रोबोट जेव्हा घडत होता त्याला साध्या पद्धतीने चांगल्या सकारात्मक गोष्टी तेव्हा दिल्या तर काय झालं, तो सकारात्मक गोष्टी सगळ्या करत होता, परंतु तेव्हा चुकीच्या हाती वाईट दृष्टिकोनातून जेव्हा त्याचा वापर केला गेला, चुकीची चीप त्याच्यामध्ये फीड केली गेली तर तो रोबोट पूर्णपणे किती विध्वंसक बनला. तर विद्यार्थी मित्र, आपण सुद्धा शालेय जीवनामध्ये अभ्यास करत असताना विज्ञानाचा जो सकारात्मक दृष्टिकोन आहे तो सकारात्मक दृष्टिकोन आपण बाळगला पाहिजे. जर चुकीच्या पद्धतीने विज्ञानाचा कोण वापर करत असेल तर त्याला आपण त्याच वेळी आळा घातला पाहिजे, जेणेकरून हे विज्ञान आहे, विज्ञान हे नेहमी समाजाच्या कल्याणासाठीच वापरलं गेलं पाहिजे. आणि सगळ्यात शेवटी एक छोटीशी गोष्ट सांगतो. आज विद्यार्थी मित्र, आपण फेब्रुवारी महिना आहे आणि महिन्याचा शेवटचा दिवस आहे 28 फेब्रुवारी. इतर जर वर्षाचे जर आपण सगळे महिने बघितले तर 30 किंवा 31 दिवस असतात, परंतु आजच्या ह्या महिन्याला 28 दिवस का असतात याच्या मागे सुद्धा एक विज्ञान आहे, ह्याचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे. तर या अशा या विज्ञान दिनाच्या तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. मुख्याध्यापिका पेडणेकर मॅडम या सर्वांना आजच्या दिनाच्या प्रथम मी शुभेच्छा देतो. बघा, आता पवार सर किंवा जांभळे मॅडम, कदम सर यांनी विज्ञान बाबत तुम्हाला बरीचशी उदाहरणं दिलेली आहे. कारण आता पुढच्या काळामध्ये विज्ञानाशिवाय आपण जगू शकत नाही आणि विज्ञान तंत्रज्ञान ही गोष्ट फार महत्त्वाची आहे आपल्या जीवनामध्ये. फक्त सी.व्ही. रमन इफेक्ट हा जो विषय तो तुम्ही समजावून घेतला, पण मोबाईल इफेक्ट काय आहे हे आज आपण अनुभवतो आहोत, बरोबर ना? काय तर AI ची दुनिया आता सुरू होते आणि भारतामध्ये AI चा जो प्रसार आहे का ते तंत्रज्ञान आहे हे प्रथमतः सिंधुदुर्ग जिल्ह्याने स्वीकारलेलं आहे. आणि त्यामध्ये आपले पालकमंत्री नितेशजी राणे साहेब यांचा आग्रह आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हे जे प्रयोग होत आहेत त्याचा अभ्यास देशभर होणार आहे आणि AI चा वापर सगळ्याच विभागामध्ये, विशेषतः शैक्षणिक विभागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्या पुढे केला जातो. माणसाचं डोकं आणि 4 त्याला पाय आणि अगदी म्हणजे भूत जशी असतात तशा प्रकारचं भूत
त्या टीव्हीवर दाखवलं गेलं आणि त्या गावामध्ये असा प्रसार झाला की रात्रीच्या वेळी भूत फिरतंय, त्याला 4 पाय आहेत आणि असं असं डोकं आहे. संपूर्ण गाव संध्याकाळी 7 वाजले, नाशिक मधला काहीतरी प्रकार आहे, 7 वाजले की सगळा गाव शांत व्हायचा, कोणी रात्री फिरायचं नाही. मग त्या ठिकाणच्या तरुणाने असा विचार केला, खरोखरच भूत फिरतं का गावामध्ये? सोशल मीडियावरून ते येत होतं संपूर्ण त्याची बातमी. आणि मग तरुण आणि पोलीस यांनी 8 दिवस जागता पहारा ठेवला, कुठेही अशा प्रकारची घटना दिसली नाही. त्यावेळी सर्वांच्या लक्षात आलं की कृत्रिम पद्धतीने मोबाईलवरून सोशल मीडियावर जे टेक्निकल तंत्रज्ञान वापरणारे जे तरुण आहेत त्यांनी ही बातमी पसरलेली होती. म्हणजे इथे तो शोध घ्यावा लागला. आता माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर माझा एक शेती फार्म आहे, त्याच्या बाजूला मशान आहे. सरांनी बघितलंय मशान आहे काय, तर त्या गावची लोक संध्याकाळी 7 वाजले तर दुपारी 12 वाजले की त्या मशानाच्या त्या बाजूने जायची नाही. ज्यावेळी मी जागा घेतल्यानंतर मला 10 लोक भेटले आणि म्हणाले, सर खूप डेंजर आहे, तुम्ही खरं इथे घेतलात ते काय, फार डेंजर आहे, इथे कोण जात नाही. म्हटलं हरकत नाही, मी आता म्हटलं पैसे टाकले म्हणजे मला यायला लागणार. आज त्या भागामध्ये मोठा रिसॉर्ट होतोय मुलांनो एक काय, आणि जमिनीचे भाव पण वाढलेले आहेत, मशानाची जागा पण वाट द्यायला पण तयार नाही, एवढं त्या जमिनीला डिमांड आलं. कारण त्यांना समजलं की या जमिनीमध्ये सोनं पिकू शकतं. दुसरी गोष्ट, त्या ठिकाणी जी झाडं लावली आहेत ती उत्पन्नाची झाडं आहेत आणि आजूबाजूला पण त्या डोंगरामध्ये झाडं आहेत. दरवर्षी मी एक बघतो, एक बाई जी विधवा आहे, डोक्याला रुमाल बांधते, एक हातात काठी घेते, या दिवसामध्ये एक पिशवी लावते आणि सकाळी 7 ते संध्याकाळी 7 पर्यंत ते डोंगरात फिरून काजू वगैरे वळावलं. मी पण तिला पाहिलं संध्याकाळच्या वेळी, थोडं वाटलं काय, नंतर समजलं की तिचं उदरनिर्वाहच असं काय नाही काय मिळवून ती करते. त्यावेळी मला समजलं की लोक अशाच लोकांना त्या ठिकाणी घाबरतात. मग ती एकटी जर फिरत असेल डोंगरामध्ये, इतर स्त्रिया का नाही जात लाकडं गोळा करायला? ते मनामध्ये एक बिंबवलं जातं, एक पिढी दुसऱ्या पिढीला, दुसरी पिढी तिसऱ्या पिढीला, अशा प्रकारचं वातावरण निर्माण केलं जातं आणि वातावरणाचा परिणाम आपल्यावर विशेषतः कोकणामध्ये होतो. मी असं म्हणेन सर की ज्या अनेक टीव्हीवर मालिका होत असतात, मध्ये रात्रीचं खेळत आले ही एक मालिका होती, बरोबर ना? त्याच्यामध्ये एवढं कोकणातली अंधश्रद्धा दाखवलेली होती. विशेषतः मी त्या ठिकाणी माझ्या मुलाला सोडायला गेलो होतो, वेगुर्ला रोड जोडतो बघा आकेरी तिथा, मी तिथे थांबलो, मुलाला सांगितलं इथे रात्रीचं खेळत आले, याचा बंगला आहे अण्णा नाईकांचा. थोड्या वेळाने गाडीतून बाहेर आलो आणि बाहेरच्या एका टपरीवर बघितलं तर तिथे लिहिलं होतं, अण्णा परत या. बघा, म्हणजे लोकांना त्या ठिकाणी, गावातल्या लोकांना त्याच्यामुळे व्यवसाय झाला, गाव फेमस झालं या स्टोरीमुळे. पण तेवढीच कोकणातली थोडीशी बेइज्जती म्हणेल मी त्याला, काही लोकांनी विरोध केला या गोष्टीला की दाखवायच्या थोडी अंधश्रद्धा असेल कदाचित, पण त्याच्या पलीकडे जाऊन ते दाखवलं गेलं. 2 प्रकारचा इफेक्ट त्याच्यामध्ये होता. एक तर ही अंधश्रद्धा लोकांच्या मनातून जावी किंवा अशा प्रकारचं वातावरण आपल्या कोकणामध्ये होतं. आणि त्यानंतरही बघा, आता एक दशावतार म्हणून नाटक, काहीतरी पिक्चर आला, त्याच्यामध्येही दाखवण्याचा तसाच थोडासा प्रयत्न झाला. मी म्हणेन सिंधुदुर्गामध्ये आपलं हेच आहे का, अंधश्रद्धाच आहे का? आपण विज्ञान तंत्रज्ञान स्वीकारलं नाही का? बघा, आपल्या बाजूला विज्ञान कृषी विज्ञान केंद्र आहे, हे केंद्र सरकारचं आहे, मग त्याचा आपण उपयोग करून घेतो का? ताड बसायचं सगळ्यांनी. वैज्ञानिक प्रयोग करतो आणि त्या क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलंय. तो म्हणाला की महाशिवरात्री दिवशी पूर्ण रात्र जागवायची असते आणि त्या दिवशी पाठीच्या कण्यात ताड बसायची. काही कामं करा तुम्ही, पण वाकायचं नाही आणि झोपायचं नाही. म्हटलं असं का? तो म्हणाला, मी हरिद्वारला जातो आणि हजारो लोक त्या ठिकाणी येतात आणि रात्रभर आम्ही स्वयंसेवक म्हणून काम करतो देशातून आणि रात्रभर ते जागे असतात. म्हटलं आमच्याकडे पण जागे असतात. कधी असतात? कधी असतात जागे? बघा, एक कार्यक्रम असतो बघा, चिकन मटन खायचं. कोणता दिवस तो? कोजागरी. त्या दिवशी जागे असतात लोक, म्हटलं पार्ट्या करत असतात. पण तुम्ही असं का
तो म्हणाले त्या दिवशी वातावरणामध्ये एक विशिष्ट प्रकारची ऊर्जा असते. लक्षात घ्या, आध्यात्मिकामध्ये सुद्धा पूर्वीचं जे अध्यात्म आहे त्याच्यामध्ये सुद्धा विज्ञान आहे, परंतु आताची बुवाबाजी आहे मधल्या काळामध्ये जी वाढली त्याच्यामध्ये विज्ञान नाही, ती बुवाबाजी आहे. पण त्या आध्यात्मिकामध्ये सुद्धा विज्ञान आहे. ते म्हणाले अशा प्रकारची वातावरणामध्ये त्या दिवशी एवढी ऊर्जा असते की तुम्हाला कोणत्याही पुढे आजार होत नाही किंवा तुम्ही निरुत्साही राहत नाही. आजच्या काळामध्ये आपले जे विद्यार्थी आहेत जे उच्च शिक्षण घेतात किंवा खाली पण शिक्षण घेत असतात तर त्यांच्यामध्ये निरुत्साह वाढलेला आहे आणि म्हणून सरकारला मुलांचं समुपदेशन करावं लागतं 10वीच्या परीक्षेला सुद्धा, कारण एवढा निरुत्साह वाढत गेलेला आहे की मुलं उत्साही राहत नाही. तर त्याच्यासाठी उत्साह वाढवण्यासाठी जे ते आपल्याला करतायत, उदाहरणार्थ ग्रहणाचा विषय होता त्या दिवशी सूर्यप्रकाशावर तो एक परिणाम होत असतो आणि त्याचा परिणाम आपल्या शरीरावरचा इफेक्ट मुलांवर होऊ शकतो. परंतु नवीन माहिती मी अशी वाचली की आजच्या तरुण पिढी, तुम्ही पुढे जाऊन मोठे तरुण होणार आहात आज लहान वाटलात तरी, तर त्या माता भगिनी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आज व्यसनाधीन झालेल्या आहेत आणि म्हणून अशा प्रकारचं व्यसन केल्यामुळे आज दिव्यांगांचं प्रमाण वाढलेलं आहे संपूर्ण देशामध्ये. तो एक साईड इफेक्ट आहे, तो काही ग्रहणाचा इफेक्ट नाही. म्हणजे माणसाने आधुनिकता जशी वाढत गेली तशी पाश्चात्य संस्कृती येत गेली आणि त्याचा परिणाम खरं तर महिला वर्गावर कधीच होत नव्हता. भारतीय महिला स्त्रिया या अजूनही या गोष्टी फार जपून आहेत, भारतीय संस्कृती जपून आहे, पण थोड्याफार प्रमाणात तो इफेक्ट व्हायला लागला. त्यानंतर पर्यटन जिल्हा आपला झाला आणि परवाचीच बातमी आहे की सिंधुदुर्ग जिल्हा महाराष्ट्रातला आता 1 नंबर जिल्हा व्हायला लागलेला आहे मादक पदार्थ सेवनामध्ये. कळलं ना काय? मग त्याचाही आपल्या आरोग्यावर या ठिकाणी मोठा परिणाम होणार आहे. मग सायन्स आपण का बघायचं आहे की सायन्स मधून आपल्याला समजणार आहे की वेगवेगळ्या प्रकारचे आजार होतात हे आपण चुकीचं अन्न खाल्ल्यामुळे, चुकीच्या आपल्या सवयी जीवनातल्या असल्यामुळे त्याचा परिणाम आपल्यावर होतोय. तिथेही विज्ञान लपलेलं आहे आणि मुलांना म्हणून सांगतो की तुम्ही या शाळेमध्ये राष्ट्रीय स्तरावर सातत्याने आपले वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग जात असतात. परवा माझ्या वाचनामध्ये गेलं की कोल्हापूर शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये एक असा विद्यार्थी आहे ज्याने कोरोनावर औषध शोधण्यासाठी प्रयत्न केले आणि ते औषध काय आहे तर ते औषध आहे महासागरामध्ये असणारा शेवाळ. महासागरामध्ये असणारा शेवाळ, जी वनस्पती प्रवाळ म्हणतो त्याला, जी सिंधुदुर्ग जो आपला किल्ला आहे त्याच्या तळाला जे खडक आहे त्या खडकामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पर्यटनाचा व्यवसाय म्हणून मधल्या काळामध्ये आला होता की तिथे स्क्युबा डायव्हिंग मार्फत तो पूर्ण भाग बंदिस्त करायचा होता. परंतु मालवणच्या मच्छीमारांनी त्याला विरोध केला आणि म्हणून मोठं पर्यटन त्या ठिकाणी होणारं थांबलं. त्याच्यावर संशोधक येऊन वेगवेगळ्या प्रकारचं शास्त्रज्ञ संशोधन करत असतात. तर या प्रवाळावर त्या विद्यार्थ्यांनी संशोधन केलं आणि ते जालिम अशा प्रकारचं कोरोनावरचं नैसर्गिकरित्या उपलब्ध असणारं औषध आज महासागरामध्ये मोठी संपत्ती ती आहे. या ठिकाणी खडकाळ अशा प्रकारचा सागर किनारा आहे, त्या ठिकाणी वनस्पती आहे. तर असे छोटे मोठे शोध त्या ठिकाणी लावले जातात. नदीला पाणी आहे, किर्लोस्करचा बंधारा बांधलेला आहे, बघितलात ना? आहे ना, पाणी आहे ना? हा, ते पाणी एवढं भरपूर आहे की आजूबाजूच्या 2-3 गावातले शेतकरी आज चांगल्या प्रकारची शेती करतात. कृषी विज्ञान केंद्राने काय केलं तर त्या ठिकाणी नवीन प्रकारची भुईमुगाची एक जात आणली आणि या लोकांना मोफत वाटली आणि सर्वांनी, किर्लोस्कर मधले विद्यार्थी आहेत ना या ठिकाणी, कोणती जात आहे रे त्या ठिकाणी भुईमुगाची लावलेली, कोण सांगेल का? विद्यार्थी किर्लोस्कर गोठण्याचे नाही, तर ती मोठ्या प्रमाणात उत्पादन देणारी किफायतशीर अशा प्रकारची कृषी विज्ञान केंद्राने ती जात आणून त्या ठिकाणी. पूर्वी आम्ही निसर्गामध्ये ज्या वनस्पतीपासून अन्नधान्य मिळायचं ते खात होतो, आपण निरोगी होतो. आज नैसर्गिक शेतीकडे लोकांचा ओढा आहे आणि त्याचा आग्रह आहे. म्हणजे मध्ये बघा कडधान्य काय झालं होतं शाळेमध्ये, धान्य शेती कशाला ना, आपण जे बाजारातून आणून खातो त्याच्यामध्ये 100% द्राक्ष, तुम्हाला माहित आहेत ना, द्राक्ष आज बाजारात आलेले आहेत. पण सरांनी बघितलं की त्या द्राक्षांवर कितीतरी फवारण्या कराव्या लागतात, त्यावेळी ते द्राक्ष टिकतोय हवामानामध्ये. कळलं ना?
मग ते आपण न धुता जर खाल्लं तर आपल्या शरीरावर त्याचा इफेक्ट होणार आहे. ते मिठाच्या पाण्यामध्ये टाकावं लागतं, थोडा वेळ ठेवावं लागतं, त्यानंतर ती द्राक्ष धुवून खावी लागतात. परवा एक मुंबईचाच व्हिडिओ होता की सफरचंद आणि काही फळं एका विक्रेत्याने त्या ठिकाणी त्याच्यावर उंदराचं औषध लावलं होतं वरच्या बाजूने. त्याला रंग असतो आणि त्याला उंदीर काही खात नाही, कळलं. आणि ते उंदराचं औषध लावताना काही लोकांनी त्याला पकडलं आणि तुमच्या प्रत्येकाच्या मनामध्ये लपलेलं आहे, कळलं ना. चिकित्सक वृत्तीने प्रत्येक गोष्टीकडे तुम्ही पाहिलं तर पुढचं जीवन अतिशय समृद्ध होईल. म्हणून काय करायचंय, विज्ञान प्रगती करणार आहे आणि म्हणून विज्ञानाची आस आपण धरली पाहिजे, विज्ञानाची कास आपण धरली पाहिजे आणि त्या दृष्टीने आपण पुढे आपल्याला शिकता येईल. अर्थकारण, अर्थशास्त्र या विज्ञानामध्ये लपलेलं